पाठीचा जो गोलवा भाग असतो मुंड्याचा तो आपण इथं मापून घेतलेला आहे। हा वाला गोलवा भाग, हा गोलवा भाग आणि ही रुंदी आपली बरोबर यायला हवी। तर अशा पद्धतीने मापून घ्यायचं आहे। आता इथून 8 इंच आपली मुंड्याची गोलाई आहे, हे झालं अर्धा इंच शिलाई मार्जिन। तर हे 8 इंच आपल्या इथपर्यंत यायला हवं, तेव्हाच आपली मोंडा बरोबर आहे हे आपल्याला समजतो। बरोबर बघू शकता इथं 8 इंच आलेला आहे। 9 इंच रुंदी आणि 8 इंच मोंडा गोलाई, हे माप दोन्ही बरोबर यायला हवे एकावरती एक, तेव्हाच आपला इथं शोल्डर उतरणार नाही किंवा आड्या पडणार नाही, चुन्या वगैरे काहीच पडत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे। आता गळ्यावरती शिलाई मारून घेऊया। दोन्ही भाग जोडून घेऊया तसे। समोरची उंची आपण कटिंग केली होती, यामुळे आता मागची उंची सुद्धा वाढणार आहे, कारण आपण समोरच्या उंचीवरती मागची उंची घेतलेली आहे। साइड उंची दोन्ही बरोबर राहते आणि बरोबरच यायला हवी साइड उंची। ब्लाउजचा कपडा छोटासा उरलेला जरी असला तरी अशा तिरप्या पट्ट्या घ्यायच्या आहेत त्याच्या, म्हणजे कपडा असा खेचता आला पाहिजे अशा पद्धतीनं पट्ट्या मार्क करून घ्यायच्या। अगोदर कटिंग करायच्या अगोदर मार्क करायचं आहे, नंतर तो भाग कटिंग करायचा आहे। पट्ट्या आपल्याला 1.5 इंचच्या कटिंग करायची आहे पायपिंगसाठी। नेहमी तुम्ही यापेक्षा पट्टी कमी कटिंग करायची नाही। जेव्हा आपण त्याला एक फोल्डिंग देतो तेव्हा पट्टी कमी होते, त्यासाठी 1.5 इंचची पट्टी नेहमी कटिंग करायची। कपडा कमी पडत नाही शिवते वेळेस, म्हणजे शिवताना फजिती होणार नाही। तर अशा पद्धतीनं पूर्ण पट्ट्या कटिंग करून घ्यायच्या आहे। पट्टी कटिंग करून झाल्यानंतर पट्टी ठेवताना पट्टीचा भाग तिरपा ठेवायचा, तो व्ही आकारात दिसला पाहिजे। पायपिंगची पट्टी बनवल्यानंतर पट्टीला एका बाजूला अर्धा इंचची फोल्डिंग द्यायची आहे। ही फोल्डिंग एकदम सरळ आली पाहिजे। समजा सुरुवातीपासून तुम्ही अर्धा इंच फोल्डिंग दिली तर शेवटपर्यंत अर्धाच इंच फोल्डिंग द्यायची आहे। पायपिंग बनवताना जर तुम्ही अगोदर फोल्डिंग पट्टी बनवली तर पटकन फोल्ड केलं जातं आणि पायपिंग बनवायला अवघड सुद्धा जात नाही। दंडगेर इथे मापून घेऊयात। दंडगेरच्या बरोबर बघून घ्यायचं, आपली कॅप हाईटचं माप आपल्याला लगेच समजून जातं। इथपर्यंत आपली कॅप हाईटची उंची आहे बघा अशी। आता आपण बाही जोडून घेऊयात। समोरचा भाग समोर ठेवायचा, मागचा भाग मागे ठेवायचा। बाही ठेवतो अशा वेळेस काय करायचं, हा शोल्डरचा जो शिलाई बाहेरचा जो कपडा आहे तो मागच्या बाजूला टाकायचा आहे असा। हवं तर तुम्ही शिलाई सुद्धा मारून घेऊ शकता, म्हणजे तुमच्या लक्षात राहणार नाही यासाठी तुम्ही शिलाई सुद्धा अगोदर मारून घेऊ शकता। शोल्डरचं माप घ्यायचं, इथं बाही जोडायच्या अगोदर आलेल्या ब्लाऊजचं शोल्डरचं माप घ्यायचं किती आहे ते, इथून असं, आणि यावरतीच आपण इथं बाही जोडणार आहोत आपली। ब्लाऊज फिटिंग करून झाल्यानंतर ब्लाऊज अशा पद्धतीने दिसायला हवा, जे धागेदोरे असतात ते कटिंग करून टाकायचे आहे। पहिली बाजू फिटिंग केल्यानंतर दुसरी बाजू जर तुम्ही बटन पट्टीकडून फिटिंग करत असाल तर बटन पट्टीचं माप घ्यायचं आहे जे ब्लाऊजवरती आहे, आलेल्या ब्लाऊजवरती, तर त्याच बाजूने तशीच फिटिंग करायची आहे। व्यवस्थित ब्लाऊज टाकून घ्यायचा आहे अगोदर, आणि कमरेचं माप ब्लाऊजच्या मापावरती घ्यायचं आहे। आलेला ब्लाऊज घ्यायचा आहे, कमरेचं माप घ्यायचं आणि तशीच फिटिंग करायची आहे। बघू शकता तुम्ही, जिथं बटन आहे आपलं तिथंच भाग ठेवायचा, बरोबर मार्क करायचा आहे। याच मार्कपासून आपल्याला शिलाई घ्यायची आहे। ही शिलाई आपल्या जी बाही खोलीची शिलाई आहे तिथपर्यंत सरळ घ्यायची आणि तिथून आपल्या रुंदीचं माप घ्यायचं आहे। आता रुंदी इथं